रामकृष्ण हरी मंडळी, काल दमनमध्ये 26 जानेवारी निमित्त खूप सुंदर असा हरिनाम कीर्तन सोहळा साजरा करण्यात आला. आम्ही गेलो त्यावेळेस भजन चालू होतं. सगळेजण भजनामध्ये खूप असे दंग होते. मी आणि देवांश गेलो होतो. मी देवांशला घेऊन गेले होते, कारण आपल्यानंतर आपल्या पिढीलाही कीर्तन म्हणजे काय, भजन म्हणजे काय हे माहीत असायला हवं. तितक्यात भामरे महाराजांची एंट्री झाली. हे महेश भामरे महाराज आहेत. हे खूप सुंदर असं कीर्तन करतात. त्यासोबत हे भजनही करतात, भजनी मंडळामध्ये असतात. मराठी सांस्कृतिक मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. खूप सुंदर असं नियोजन होतं. महाराजांनी खूप सुंदर असं कीर्तन केलं. त्यांनी परमार्थाबद्दल एक अभंग घेतला होता. गोपीचंदन टिळा, मस्तकी गोपीचंदन टिळा, गळ्यात तुळशी माळ गळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. म्हणजेच आपण परमार्थ केला पाहिजे. संसार तर सगळ्यांनाच आहे, पण संसारातून थोडेसं वेळ देवासाठी काढला पाहिजे. थोडीशी मनाची शांतता म्हणून केलं पाहिजे. आपण कितीही बिझी असलो तरी देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण जपलं पाहिजे. त्यांनी खूप सारे दृष्टांत दिले, महाराजांबद्दलही सांगितलं. त्याचबरोबर असंही सांगितलं की आपण रोज दिवसातून एकदा तरी जो पिकवतो, शेती पिकवतो त्या शेतकऱ्याचं आणि जो बॉर्डरवर उभा आहे तो जवान यांचं आपण रोज धन्यवाद दिलं पाहिजे, कारण आपण त्यांच्यामुळेच आहोत. जर शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर आपण खाणार काय, आणि बॉर्डरवर सीमेवर सैनिक नसणारच तर आपण जगणार कसं. खूप सुंदर असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर आपल्या महाराजांबद्दलही सांगितलं. दमनमध्ये असे खूप सारे वेगवेगळे मराठी सांस्कृतिक मंडळातर्फे कार्यक्रम होतात. गुढीपाडव्यालाही कार्यक्रम असतो, कीर्तन असतं, कधी नाटकही असतं. खूप सुंदर असं कार्यक्रम घेतात. आमचे नाना महाराज आहेत, हेच त्या सगळा कार्यक्रम बघतात, त्या कार्यक्रमाचे संचालन करतात. आम्हीही जातो. इथे एक त्यांनी भजन म्हटलं होतं, ते मला खूप आवडलं. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी से ना तोल रे, अब जो मिला है कभी न मिलेगा, अभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. म्हणजेच आपल्याला मनुष्य जन्म हा भेटला आहे, त्या देहाचा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता. देवाचं नामस्मरण जपा. काहीच जर नाही जमलं तर हरिओम विठ्ठल म्हणा किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणा, काहीतरी म्हणा. असं सांगत त्यांनी खूप सुंदर असं कीर्तन केलं. त्याचबरोबर कीर्तनाचा मी एका मिनटात काय सांगणार, कीर्तन म्हणजे काय असतं, तरीही खूप सुंदर असं कीर्तन झालं.